राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांची काही दिवसापूर्वी गुप्त भेट झाल्याचं उघडकीस आल्यानंतर या प्रकरणावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहे। मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्यावर आता चारही बाजूने टीका होत आहे। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाला धोका देण्याचा आरोप केला आहे। तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस यांच्यावर टीका करत सुरेश धस कधीही पलटतील याची खात्री मला होती आणि हे मी धनंजय देशमुख यांना देखील म्हटले होते, असं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे। अंजली दमानिया म्हणाल्या की खूप राग येतोय, किळस येते या राजकारणाची। एका सामान्य माणसाचा इतका क्रूरपणे मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार। मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्चात गेले नाही। मला खात्री होती की हे कधीही पलटतील। मी हे धनंजय देशमुख यांना देखील म्हटले होते। आज प्रश्न पडतो की धसांना हृदय आहे की नाही? धसांचे पाय कसे चालले, कसे गेले ते धनंजय मुंडेंच्या भेटीला? एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होते ना? इतके निर्दयी कसे हे राजकारणी? इतक्या मोर्चामध्ये गेलात, इतके डायलॉग मारले, ते फक्त नाटक होते का? किळस आली आहे या सगळ्यांची, असं अंजली दमानिया त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहे। अंजली दमानिया यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट या प्रकरणात काही पुरावे देखील दिले आहेत। तर दुसरीकडे आपण फक्त माणुसकीच्या नात्याने धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो होतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणात असणाऱ्या सर्व आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियासोबत आहे, असं स्पष्टीकरण आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलेले आहे।